नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरीमध्ये आज दिनांक 23 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेत रस्ता चळवळ यांच्या वतीने दिंडोरीतील तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आलंय. तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस तातडीने निकाली काढा, शासन निर्णयाची अंमलबजावणी करत तालुका शेतरस्ता समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्राम शेतरस्ता समितीच्या तातडीने आदेश देण्यात यावे. तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्या. शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी. शिवपानंद शेत रस्त्यांचे सर्वेक्षण करून नंबरी हटवणार यांना दंड सुरू करा. तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा. शिवपानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावासाठी दर्जेदार शेतरस्ते करावेत. शेतरस्त्याअभावी पडीक राहणाऱ्या शेत जमीन धारकांना विनाअट नुकसान भरपाई देण्यात यावी. अशा मागण्यांसाठी दिंडोरी येथील तहसील कार्यालयास निवेदन देण्यात आले. तसेच पुढील 15 दिवसात प्रत्यक्ष कामे पूर्ण होताना दिसतील असे तहसीलदार कांबळे साहेबांनी आश्वासन देखील दिले. तसेच सर्व कामांचे नियोजन हे गाव पातळीवर देण्यात आले आहे असे देखील त्यांनी सांगितले. या दरम्यान शरद पवळे, दादासाहेब जंगले पाटील, गोरख मालसाने, भूपेश उफाडे, विजय मालसाने, बाळकृष्ण निखाडे, विनायक बाजीराव निरगुडे, रावसाहेब प्रल्हाद जाधव, दीपक सुभाष सोनवणे, विलास मुरलीधर बस्ते, विकास मनोहर निरगुडे, संतोष शांताराम जाधव, नामदेव निवृत्ती पाटील, संजय निवृत्ती डोकळे, सोमनाथ रामदास उफाडे, पंढरनाथ शिवराम संधान आदी शेतकरी बांधव उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.